आणि माता पित्यांना पण मला तेच सांगायचे, या लेकरांचा तुमच्यावर खूप जीव आहे, पण या लहान लेकरांना व्यक्त करता येत नाही. थोडंफार काही झालं तर आपण देखील जरा समोरीने घ्यायचं. आपण म्हणतो हे आमच्या सोन्याला तर काही अक्कलच नाही, नुसता मोबाईल घेऊन बसतो. शेजारचा भावड्या बघ किती हुशार आहे. माता पित्यांना मी हात जोडून सांगतो, अख्खं गाव तुमच्या सोन्याला नावं ठेवणार आहे. पण ज्या आईवडिलांनी त्याला जन्म दिला ते पण जर सोन्याला असं उलट पालट बोलतील, चुकीची वागणूक देतील, त्या सोन्याने जायचं कोणाकडं? मान्य करतो त्याच्यात असतील अवगुण, पण त्याचं एवढं तरी भाग्य आहे ना की त्याला तुमच्यासारखे आई वडील लाभले. मग तुमच्यासारखे आई वडिलांनी त्याला तशी वागणूक नाही द्यायला पाहिजे. निश्चित त्याच्यात काही अवगुण असतील. आपण असं म्हणायचं, आमचा सोन्या ना सगळ्यांची कामं ऐकतो बरं का. त्याने जर मोबाईल बाजूला ठेवला ना, अभ्यास केला ना, आमच्या सोन्याचा कोण हातच धरणार नाही. त्या सोन्याला वाटतं माझ्याच आई वडिलांना काहीतरी चांगलं दिसतंय बरं का. तिथून पुढे तो स्वतःमध्ये परिवर्तन घडवत जातो. लेकरं ही कौतुकाची भुकेलेली असतात. तुम्ही लेकरांचं थोडं कौतुक करा, बघा लेकरं तुमच्यावर जीव ओळून टाकतील. या जवळ बाळांनो मिठी मारा आईला. क्या बात है. हे निर्दोष प्रेम आहे शुभाशीष दे आणि हे तुम्ही अनुभवताय. माता पिता अपनी हे संतान सर्वांना प्राप्त होत नाही. जितकं कौतुक करावं तेवढं कमी आहे लेकरांचं. आज मुलांच्या हृदयातलं प्रेम त्यांनी व्यक्त केले. ज्या क्षणाला माता पित्यांनो तुमच्या लेकराच्या डोळ्यात एक जरी टिपका आला असेल ना, त्या क्षणी समजायचं आमची खूप धन्य झाली. आमच्या जीवनाचं भाग्य नव्हते झालं की आपलं लेकरू मोठी जन्माला ना, ज्याचं आमच्यावर आपण नाश प्रेम आणि ते प्रेम जाणवते. खरंच मी लवणे सरांचं विजय आवाजचं सचिन सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. हा जीवनाच्या हृदयाचा ठाव गेलेला कार्यक्रम आपल्या श्री क्षेत्र शेजार नेमनवाडीमध्ये आयोजित करण्यात आला आणि पालकांनी विद्यार्थ्यांनी भर भरून असा प्रतिसाद या कार्यक्रमाला दिलेला आहे. याच्यापेक्षा जीवनाचं मोठं सुख घेतच नाही. हा क्षण मरेपर्यंत लेकरांच्या मनात राहणार आहे आणि आई बाबांच्या पण राहणार आहे.